हॅलो स्टुडंट्स, आपला एक्सरसाइज 4.2 लास्ट पिरियडमध्ये आपण संपवलेला आहे. आता त्यानंतर जिथे एक्सरसाइज संपला आहे तिथं ॲप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट असं म्हणलेलं आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट साधारण तुम्हाला 3 ते 4 ॲप्लिकेशन्स त्याचे आहेत. सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन जे आपण 10th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं होतं ते म्हणजे हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग डिटर्मिनंट, ज्याला आपण क्रॅमर्स रूल असं म्हणतो. हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग डिटर्मिनंट म्हणजेच काय सांगा, क्रॅमर्स रूल. फरक एवढाच आहे की 10th स्टँडर्डमध्ये असताना आपल्याला फक्त 2च व्हेरिएबल्स होते, एक्स आणि वाय. आता इथं मात्र तुम्हाला 2 व्हेरिएबल्स सुद्धा असतील किंवा काही वेळेला 3 व्हेरिएबल्स पण असतील. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढे जर पाहिलं ॲप्लिकेशन्समध्ये क्रॅमर्स रूल हे पहिलं ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर थोडंसं मध्ये काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स वगैरे तिथं. नंतर आहे पेज नंबर 71 काढून बघा, कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. 3 इक्वेशन्स म्हणजे काय, तर समजा जर आपण 3 तुम्हाला इक्वेशन दिले त्यांचा मी तुम्हाला ग्राफ काढायला सांगितलं. आपण 10th स्टँडर्डमध्ये तुमचा ग्राफ काढायला शिकला आणि समजा तुम्ही तिन्ही लाईन्सचा ग्राफ काढला. पहिल्या 2 लाईन्स एकमेकांना या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या, तिसरी पण लाईन समजा त्यातूनच पास झाली, म्हणजे तिघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर सेम असेल, तिघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन समजा असं काहीतरी 3-2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला मिळाला, तर याचा अर्थ असा असतो ऑल दीज लाईन्स आर कॉन्करंट. कारण हे सगळ्या लाईन्स एका पॉइंट मधनं पास होतात, म्हणून या लाईन्स काय आहेत सांगा, कॉन्करंट लाईन्स आहेत. आणि कॉन्करंट लाईन्स आहेत म्हणजे सगळ्यांचा एकच सोल्युशन आहे, एकच सोल्युशन आहे. प्रत्येक लाईनचं इक्वेशन या 3-2 न काय होणार आहे सांगा, सॅटिस्फाय होणार आहे असं त्याचा अर्थ असतो. मग एकाच पर्टिक्युलर पेअरनं जर ते सगळे इक्वेशन सॅटिस्फाय होत असतील तर त्यांना कन्सिस्टंट इक्वेशन्स म्हणतात. म्हणजे जे इक्वेशन्स एकाच पेअरनं, एक्स आणि वायच्या एकाच पेअरनं सॅटिस्फाय होत असतील त्याला म्हणतात कन्सिस्टंट इक्वेशन्स. आणि अशा वेळेचं ऑब्झर्वेशन आहे की यांचा जर आपण डिटर्मिनंट घेतला, ते जे इक्वेशन्स असतात, प्रॉब्लेम मध्ये कळेल तुम्हाला, खूप अतिशय सोपा इथनं पुढे डिटर्मिनंटचा पार्ट, फक्त तो अलीकडचा जो पार्ट थोडासा अवघड होतो. तर याची डिटर्मिनंट व्हॅल्यू कायम काय असते, तर ती 0 असते. आता काय कसं आहे आपण ते प्रॉब्लेम मध्ये पाहूया. ठीक आहे. हा झाला कन्सिस्टन्सीचा पार्ट. त्याच्यानंतर पेज नंबर 73 वरती शेवटचं ऍप्लिकेशन आहे. त्यामध्ये 2 एकत्र केल्यात गोष्टी त्यांनी, की एरिया ऑफ ट्रायंगल अँड कोलिनियरिटी ऑफ पॉइंट्स. 3 पॉइंट्स जर तुमचे 3 पॉइंट्स जर नॉन कोलिनियर असतील, समजा हे x1 y1 असा एक पॉइंट आहे A, B x2 y2 असा दुसरा पॉइंट आहे आणि C x3 y3 असे त्या 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. तर यापासून जो ट्रायंगल ABC तयार होईल ना, त्या ट्रायंगल ABC च्या एरियाचा फॉर्म्युला असा आहे, हाफ डिटर्मिनंट x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. जर तिन्ही पॉइंट्स कोलिनियर असतील तर, नॉन कोलिनियर असतील तर. आणि समजा हे जर ABC 3 पॉइंट्स कोलिनियर झाले, बघा ABC हे 3 पॉइंट्स कोलिनियर झाले, नॉन कोलिनियर होते तेव्हा त्यांच्यापासून ट्रायंगल तयार झाला. मग कोलिनियर असतील तर एक स्ट्रेट लाईन तयार होईल, मग त्यातनं ट्रायंगल तयार होणारच नाही. म्हणजे थोडक्यात ट्रायंगलची एरिया 0 असेल. ट्रायंगलची एरिया काय असेल सांगा, 0. म्हणजे जर ट्रायंगलची एरिया 0 आली तर ते पॉइंट्स कोलिनियर असतात, आणि 0 सोडून वेगळी काही आली तर तो काय असतो, ट्रायंगल, ज्याला काही ना काही तुम्हाला एरिया मिळते. आता काही वेळेला काय असतं की डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना आन्सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसंही येतं. आन्सर जे आहे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं येतं, मग एरिया निगेटिव्ह कशी असणार, यासाठी ह्याचं मॅग्निट्यूड नंतर घ्यायचं. मॅग्निट्यूड ऑफ ए, म्हणजे समजा हे आन्सर निगेटिव्ह आलं तर एरिया सांगताना त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं, म्हणजे मॉड्युलस मध्ये तो नंबर सांगायचा. साधारण एवढ्या पार्ट वरती हा आपला पहिला एक्सरसाइज आहे. सॉरी 4.3 एक्सरसाइज आहे. ठीक आहे. बघा एक्सरसाइज बघूया आपण आता.
आता आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 4.3 फर्स्ट क्वेश्चन बघा पेज नंबर 74 फर्स्ट क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशंस बाय यूजिंग क्रॅमर्स रूल सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशंस बाय यूजिंग क्रॅमर्स रूल ठीक आहे त्यात टोटल 4 क्वेश्चन्स आहेत मी कुठलेही 2 करणार आहे तुम्ही स्वतः त्यातले राहिलेले 2 करायचे मी त्यातला थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन करणार आहे माझे पहिल्यांदा थर्ड क्वेश्चन लिहिलो क्वेश्चन 1 मधला थर्ड बरं क्वेश्चन 1 त्यातला मी थर्ड करणार आहे काय काय इक्वेशन दिले बरोबर की x plus z is equal to 1 y plus z is equal to 1 आणि x plus y is equal to 4 हे इक्वेशन्स मी मुद्दामून काय म्हटलं तुम्हाला वाटेल की लहान प्रॉब्लेम आहे खूप लहान आहे अजिबात नाही वरचे जर प्रॉब्लेम पाहिले तुम्ही वरचे म्हणजे अलीकडचे क्वेश्चन जर 2 पाहिले तर त्यामध्ये x y z असे त्यामध्ये सगळे नंबर्स आहेत का मग हे जे सगळे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये याच्यात काही काही गोष्टी मिसिंग आहेत मग त्यावेळी काय करायचं तर ऐक सगळ्यात पहिल्यांदा हे तिन्ही इक्वेशन्स मला पाहिजे त्या सिक्वेन्स मध्ये x y z अशा फॉर्म मध्ये पहिल्यांदा लिहून घ्यायचे मग आता मी काय लिहितो बघा हे पहिलं इक्वेशन आहे की बघा 1x प्लस y नाही आहे तर 0y लिहा प्लस z इज इक्वल टू 1 आपण असं लिहायचं नेक्स्ट इक्वेशन बघा त्यात x नाही ठीक आहे 0x लिहा 0x प्लस y प्लस z इज इक्वल टू 1 पुढचं इक्वेशन x प्लस y प्लस 0z आपण लिहायचे इज इक्वल टू 1 नसेल एखादी टर्म तर आपण 0 तिथं घ्यायचं हे लक्षात ठेवा आता मी पुढची प्रोसेस काय करायची ते सांगतो लक्षात ऐका त्यातला पहिल्यांदा डी हा डिटरमिनंट तयार करायचा जो फक्त x y z च्या कोएफिशिएंट्सचा असेल बघा x वरती बघा इथं पहिल्या रो मध्ये पहिले कोएफिशिएंट्स x y z सांगा x चा कोएफिशिएंट काय सांगा 1 y चा काय आहे 0 आणि z चा काय आहे 1 हे पहिल्या रो मध्ये पहिल्या x y z चे कोएफिशिएंट म्हणजे या पहिल्या इक्वेशन मधले x y z आहेत ना त्यांचे कोएफिशिएंट दुसऱ्या रो मध्ये दुसऱ्या x y z चे कोएफिशिएंट म्हणजे 0 1 1 तिसऱ्या रो मध्ये तिसऱ्याचे कोएफिशिएंट 1 1 0 आणि हा डिटरमिनंट नंतर व्यवस्थित सोडवून घ्यायचा मी तिथं सगळे सोडवून ठेवले डिटरमिनंट आता मुद्दामून आपण वेळ जाऊ नये म्हणून आता पुढं हे झाल्यानंतर काय करायचं आहे हे सोडवायचं मी तुम्हाला आन्सर देत नंतर सांगतो पुढचा कॉलम करायचा dx चा हे जे सगळे x चे कोएफिशिएंट आहेत की नाही x चे कोएफिशिएंट ठेवा 0 1 0 1 हे कोएफिशिएंट्स तिथनं काढायचे आणि त्या जागी RHS मध्ये असणारे इथं 4 आहे बरं काय RHS मध्ये असणारे कॉन्स्टंट्स लिहायचे परत आहे का x चे कोएफिशिएंट्स काढायचे आणि 114 हे RHS मध्ये असलेले कॉन्स्टंट लिहायचे बाकी हे दोघं ऍज इट इज कोण 0 1 1 ऍज इट इज 1 1 0 ऍज इट इज हा डिटरमिनंट सोडवून त्याचा आन्सर काढायचा ते झालं की dy म्हणायचं dy ऐक लक्ष फक्त d कडे पाहिजे ह्याच्याकडे आता बघायचं नाही पण लक्ष d कडे पाहिजे चला dy पहिल्यांदा काय करायचे y चे कोएफिशिएंट्स काढायचे y चे आणि त्याच्या जागी 1 1 4 RHS मध्ये कॉन्स्टंट आणायचे आता बघा 1 0 1 x चे आहे तसे ठेवले y चे काढणार आणि त्याच्या जागी काय आणणार आहे मी 1 1 4 आणणार आहे आणि परत पुढचे 1 1 0 ऍज इट इज हाही डिटरमिनंट सोडवून त्याचं काय असेल ते आपण नंतर आन्सर काढू आता शेवटचा dz हा डिटरमिनंट तयार करायचा dz लक्ष सारखं d वर पाहिजे इकडे आणि इकडे अजिबात बघायचं नाही d वरती पाहिजे ह्यातले z चे कोएफिशिएंट काढायचे बघा हे 1 1 0 आहेत ना हे z चे कोएफिशिएंट आहेत ते काढायचे आणि 1 1 4 त्याच्या जागी आणायचे मग आता बघा हे 1 0 1 ऍज इट इज 0 1 1 ऍज इट इज आणि 1 1 4 याची व्हॅल्यू जी काय असेल ती पुढे लिहायची आता मी ह्याचे सगळे आन्सर्स मी ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत ते तुम्हाला मी आन्सर्स तिथले बघून सांगतो डी चा आन्सर आहे तुमच्या त्याचं -2 आहे तुम्ही डिटरमिनंट व्यवस्थित सोडवायचा तुम्ही सोडवायचं डी चा आन्सर आहे -2 त्याच्यानंतर dx चा आन्सर आले आपलं -4
त्यानंतर डीवायचं आन्सर आले माझं, डीवायचं देखील -4 आले आणि शेवटचं आन्सर आले 2. हे -4 आले आणि याचे आन्सर आले 2. हे आपण डिटरमिनंट सोडवून, तुम्हाला सगळ्यांना डिटरमिनंट सोडवता येतो, तुम्ही सोडून घ्यायचं. हे झाल्यानंतर मग खाली लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. x इज इक्वल टू dx अपॉन d. दहावीतला फॉर्म्युला आठवा, y इक्वल्स dy अपॉन d. आता फक्त वेगळं z इक्वल्स dz अपॉन d. हा तेवढा पार्ट तुम्हाला नवीन आला. z इक्वल्स x इज इक्वल टू सांगा dx अपॉन d. कुठे आहे dx? -4 अपॉन d किती आहे बघा आपल्याकडे -2. तसं y इक्वल्स dy अपॉन d. dy किती आहे बघा -4 अपॉन d किती आहे -2. z इक्वल्स dz अपॉन d. dz किती आहे 2 आणि d किती आहे -2. सो x इज इक्वल टू माइनस माइनस प्लस 2 to the 4 माइनस माइनस प्लस 2 to the 4 आणि z इक्वल्स 2 and the 2 आणि -1. हे झाले तुमच्या x y z च्या व्हॅल्यूज. ठीक आहे. आता तुम्हाला आन्सर चेक करण्यासाठी काय करायचं, प्रत्येक आपल्या इक्वेशन किती बघा, x + z चा आन्सर 1 आहे का बघा. तर बघा x + z आन्सर 1 येतं का बघा. 2 आणि -1 ची ऍडिशन किती येते? 1 येते. आता दुसरं बघा y + z 1 येतं का बघा. हे y + z त्याचा आन्सर ऍडिशन 1 येते का बघा. x + y 4 येतं का बघा. x + y 2 + 2 4. हे असं आपलं आपण लास्ट स्टेप मध्ये सॅटिस्फाय होतं की नाही चेक करू शकतो. म्हणजे टेक्स्टबुक मध्ये मागे बघायची पण तुम्हाला काही आवश्यकता नाही, फक्त सगळे इक्वेशन सॅटिस्फाय होतात की नाही बघून घ्यायचे. याला म्हणायचं क्रॅमर्स रूल. काय वेगळं आहे 10वी पेक्षा, तर एक तर डिटरमिनंटची ऑर्डर 3/3 आहे आणि फॉर्म्युलामध्ये शेवटचं ऍडिशन आहे z इक्वल्स dz अपॉन d. बाकी सगळं पार्ट सेम. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हे इक्वेशन तुम्हाला असे 1/x 1/y अशा फॉर्म मध्ये किंवा कुठलाही कॉन्स्टंट अपॉन x y या फॉर्म मध्ये तुम्हाला त्यांनी इक्वेशन्स दिलेले. ठीक आहे. एकदा चेक करा काही करेक्शन वगैरे नाही ना, म्हणजे माझे नंबर्स लिहायला बरोबर लिहिले ते एकदाच बघून घ्या. आहे बरोबर. ओके, इथली टर्म मिसिंग आहे y मधली म्हणून मी चेक केलं परत. हां, हे झाले x y z झालं रेसिप्रोकलच्या टोटलच्या फॉर्म मध्ये 1/x. मग अशा वेळेस तुम्ही हे 10वीत असले क्वेश्चन आपण केले बघा. पहिल्यांदा लेट 1/x ला काहीतरी आपण a म्हणूया, 1/y ला आपण काय म्हणूया b आणि 1/z ला काय म्हणूया आपण c म्हणूया. मग त्यातल्या एका टर्मच्या बाबतीतलं दाखवतो. आता इथे -2/x पहिली टर्म आहे की नाही, -2/x म्हणजे ऍक्च्युअली ते -2 × 1/x असे असतात ना. आपण 1/x ला a म्हणलेलं आहे बघा. आपण 1/x ला काय म्हणलेलं आहे आपण a म्हणलेलं आहे, म्हणजे ते -2 × a झाले म्हणजे -5 आहे. तसंच इतर सगळ्यांच्या बाबतीत आहे. मला सांगा पहिलं इक्वेशन काय झालं सांगा, तर -2a -1y y नाही आता b म्हणणार ना आपण त्याला, b म्हणणार ना 1/y -1b -3 अपॉन z ला आपण c म्हणलेलं आहे इज इक्वल टू 3 इज इक्वल टू हा 3 पाऊस. परत दुसरं बघायचं twice a -3b 1/y ला b म्हणलेलं आहे प्लस 1z इज इक्वल टू -13. शेवटचं इक्वेशन बघा 2/x म्हणजे 2a, त्याच्यात y ची टर्म नाहीये बघा, प्लस 0y y म्हणजे कोण b ना, 1/y ला आपण b म्हणणार ना, तर ते 0b झाले बघा 0b -3z इज इक्वल टू -7. हे तिन्ही इक्वेशन्स पहिल्यांदा या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. मग ते झाल्यानंतर आपला आता पहिला डिटरमिनंट नेहमी सारखा d लिहायचा, d ज्यामध्ये सगळे a b c चे कोएफिशिएंट्स असतील.
-2 -1 -3 2 -3 1 2 0 -3 आणि नंतर बघूया मी ते सॉल्व्ह करून काय आन्सर येतो ते दाखवतो. आता आपल्याकडे एक्स वाय झेड व्हेरिएबल नाही आहेत. आता एबीसी मध्ये प्रॉब्लेम कन्वर्ट झाला आहे, त्यामुळं डीए डीबी आणि डीसी असे तुम्हाला तीन डिटरमिनंट तयार करायचे. आता डीए हा डिटरमिनंट तयार करताना ए चे कोएफिशियंट्स काढायचे आणि त्याच्या जागी आरएचएस मधले कॉन्स्टंट्स आणायचे. 3 -13 -11 हे दोघं ऍज इट इज. -1 -3 0 -3 1 -3 आणि हा डिटरमिनंट सॉल्व्ह करून जे येईल ते आन्सर लिहायचं. नंतर डीबी हा डिटरमिनंट जो आहे तो लिहित असताना लक्ष या डी कडे पाहिजे. मधले जे आहेत ना हे कोएफिशियंट्स म्हणजे बीच आहेत ते काढायचे आणि त्याच्या जागी आरएचएस मधले कॉन्स्टंट काढायचे. पहिल्या कॉलम मधले -2 2 2 ऍज इट इज. याच्या जागी कोण आणणार आहे तुम्ही सांगा. याच्या जागी कोण आणणार आहे. 3 -13 -11 3 -13 -11. इकडे काय काढणार आहे. -3 1 -3 ऍज इट इज. -3 1 1 आणि -3 ऍज इट इज. हा सोडवून जे काही येईल त्याचं ते आन्सर. ते झाल्यानंतर आता आपण डीसी तयार करणार आहोत. डीसी डीए डीबी आणि डीसी. हा डिटरमिनंट हे लक्ष डी वर पाहिजे. सी चे कोएफिशियंट्स काढायचे आणि त्याच्या जागी हे तीन कॉन्स्टंट्स आणायचे. -2 2 2 ऍज इट इज. -1 -3 0 ऍज इट इज. आणि हे काढून त्याच्या जागी 3 -13 -11. आता तुमच्या इथे मात्र असं हे एका खाली घेणार नाही बरं का. किंवा तुम्हाला समोर जागा असेल तर तुम्ही डिटरमिनंट हा सोडवायला तुम्हाला एखाद दुसरी लाईन लागणार आहे. मी त्याचा आन्सर रफ करून ठेवले ते डायरेक्ट घ्यायला लागलो. तुम्हाला सोडवावं लागणार आहे. हे असं -2 इंटू हा प्रोडक्ट आता ते शिकलाय तुम्ही सोडवायला. त्यात फार मला वेळ घालवायचा नाहीये. चला मी एक एक तिथले आन्सर्स वाचतो. चेक करा. तुम्ही नंतर स्वतः ते चेक करा बरं का मी सोडवलेले डिटरमिनंट. हा तो पहिला डिटरमिनंट डी आहे तो -44 आला आहे. पहिला डिटरमिनंटची व्हॅल्यू किती आली डी ची -44 आला आहे. त्याच्यानंतर जो डीए आहे त्याचा आन्सर आले 176. तुम्ही सोडवून बघायचं आहे हे 176. त्याच्यानंतर पुढचा डिटरमिनंट आहे त्याची व्हॅल्यू आली आहे -88 आणि शेवटचा जो डिटरमिनंट आहे त्याची व्हॅल्यू आली आहे -44. हे डिटरमिनंट तुम्ही सोडवून घ्यायचे आणि त्याचे आन्सर्स जे असतील ते कॅल्क्युलेट करून घ्यायचे. ठीक आहे आणि ते चेक करून घ्यायचे. आता पुन्हा बाय क्रॅमर्स रूल. आता आपला एबीसी मध्ये प्रॉब्लेम चालू झाला ना. मग ए इक्वल्स डीए अपॉन डी, बी इक्वल्स डीबी अपॉन डी, सी इक्वल्स डीसी अपॉन डी. तो ए इक्वल्स सांगा डीए. आपल्याकडे बघा डीए किती आहे 176 अपॉन -44. बी इक्वल्स सांगा डीबी -88 अपॉन -44 आणि सी इक्वल्स डीसी म्हणजे -44 अपॉन डी -44. सो ए इक्वल्स याचं डिव्हिजन करून बघा. 176 ला 44 ने डिवाइड करा. 44 4 जा तेवढे येतात म्हणजे a -4. b -+2 44 2 जा 88. c -+1. आता आपला प्रॉब्लेम मुळात abc मध्ये नव्हता ना. मग a म्हणजे काय होतं तर 1/x. therefore 1/x म्हणजे -4. 1/y. b म्हणजे काय होतं बघा ना 1/y.
1 अपॉन y म्हणजे 2 आणि 1 अपॉन z म्हणजे 1. आता मग सगळ्यांचं रेसिप्रोकल घ्यायचंय. मग सांगा x ची व्हॅल्यू -1/4 ह्याचा रेसिप्रोकल, y ची व्हॅल्यू 1/2 ह्याचा रेसिप्रोकल आणि z ची व्हॅल्यू 1 चा रेसिप्रोकल 1च येतो. तर मग फायनल आन्सर x इक्वल्स -1/4, y इक्वल्स 1/2 आणि z इक्वल्स 1 हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. ओके. Now question number 2. Word problem है. The sum of three numbers is 15. The sum of three numbers is 15. If the second number is subtracted from the sum of first and third numbers, we get 5. When the third number is subtracted from the sum of twice the first number and the second number, then we get 4. Find the three numbers. याच्यामध्ये फक्त तुम्हाला ते मीनिंग कळलं किंवा इंग्लिश समजलं तुम्हाला त्यातलं की तुम्हाला इक्वेशन्स फ्रेम करता येतात. 3 नंबर्स आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काही कंडिशन्स दिल्या आहेत. बघा सुरुवात अशी करायची. लेट द 3 नंबर्स be x, y, z. Let the three numbers be x, y, z. सांगा फर्स्ट कंडिशन काय आहे? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय म्हणले त्यांनी? द सम ऑफ थ्री नंबर्स इज 15. म्हणजे तिन्ही नंबरची टोटल x प्लस y प्लस z यांची टोटल किती आहे? 15 आहे. आता अकॉर्डिंग टू second condition, what's our second condition? बघा, if the second number is subtracted from the sum of first and third numbers, then we get 5. बघा, if the second number म्हणजे y is subtracted from sum of first and third म्हणजे x plus z च्या टोटल मधनं हा जर मायनस केला तर वी गेट काहीतरी म्हणले त्यांनी 5 म्हणले. वी गेट 5 असं म्हणले. बघा, इफ द सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड. सांगा सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड कोण सांगा? x प्लस z. त्यातून काय मायनस करायचे? y. देन वी गेट 5. पण न विसरता नंतर सिक्वेन्स प्रॉपर करायचा. x मायनस y मायनस प्लस z. x मायनस y प्लस z इज इक्वल टू 5. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करताना घ्यायचं. हे खालचं घ्यायचं. आता पुढची कंडिशन वाचा. अकॉर्डिंग टू थर्ड कंडिशन काय विचारले वर कंडिशन? बघा, when the third number is subtracted from z, third number is subtracted from the sum of twice the first number, from twice the first number म्हणजे twice x and second number y, then we get 4. काय कंडिशन आहे बघा? if the third number is subtracted from the sum of twice the first number and second number. काय कंडिशन आहे सांगा? twice x plus y minus z is equal to 4. बस आता तुमचे 3 इक्वेशन्स तयार झाले. मग हे तिन्ही इक्वेशन्स एकाकडे परत एकदा लिहून घ्यायचे. हे तिन्हीच्या तिन्ही इक्वेशन्स. ठीक आहे. therefore the given equations are, एकाकडे का लिहायचे? आपल्याला ते लिहायला सोपं पडतं म्हणून. हा चला पहिले इक्वेशन काय होतं सांगा? x y z इज इक्वल x प्लस y प्लस z इज इक्वल टू 15 होतं. दुसरं इक्वेशन आहे बघा, इथे चेंज केलेलं आहे आपण सिक्वेन्स. x मायनस y प्लस z इज इक्वल टू 5. तिसरं इक्वेशन काय होतं सांगा? 2x प्लस y मायनस z
इज इक्वल टू 4 असे एकाखाली तिन्ही इक्वेशन लिहून घ्यायचे. मग तुम्हाला काय होतं तर डी डीएक्स वगैरे सोपं जातं. आता मी काही फार पुढं करणार नाही, तुम्हाला आता माहित झालं काय करायचं ते. बरं, डी म्हणजे सगळ्या कोइफिशियंटचा डिटर्मिनंट 1 1 1 1 minus 1 1 2 1 minus 1 आणि हा सोडवून जे येईल ते आन्सर. आता मी सोडवून ठेवलेलं नाहीये, हे तुमचं तुम्ही सोडवायचं. आता फक्त डीएक्स दाखवतो, त्यानुसार तुम्हाला आता पुढे स्वतःला करता येईल. डीएक्स म्हणजे हे सगळे एक्स चे कोइफिशियंट आहेत ना, हे काढायचे आणि त्याच्या जागी हे कॉन्स्टंट आणायचे. 15 5 4 बाकी 1 minus 1 1 as it is 1 1 minus 1 as it is. ह्याची जी काही व्हॅल्यू येते ते तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करा. असंच डीवाय करून घ्या, असंच डीझेड करून घ्या. डीवायच्या वेळेस काय करायचे, वाय चे कोइफिशियंट्स तिथले काढायचे. हे वाय चे आहेत बरोबर, हे सगळे वाय चे आहेत, हे कोइफिशियंट ते काढायचे, त्याच्या जागी हे आणायचं. लक्ष सारखं डी वर पाहिजे, तुम्ही ह्याच्यात करायला जायचं नाही बरं का. आता काय होतं माहिती हे आहे तसं इकडे बघता, म्हणजे 15 हे जे ते आहे तसं लिहून घेतात. कसं चालेल, कारण हे आपल्याला आता डीवाय करताना इथं 1 1 2 यायला पाहिजे, हा इथलं बदलायला पाहिजे मान्य, आणि हे आहे तसं राहिलं पाहिजे. त्यानुसार डीएक्स डीवाय डीझेड तयार करून घ्या. ते झाल्यानंतर बाय क्रॅमर्स रूल, एक्स म्हणजे काय द्यायचं डीएक्स अपॉन डी, तसं वाय म्हणजे डीवाय अपॉन डी, झेड म्हणजे डीझेड अपॉन डी, आणि मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज रिप्लेस करून तुम्हाला एक्स वाय आणि झेड चे काय असतील ते आन्सर्स मिळतील. आणि मग लास्ट लाईन द्यायची, देअरफॉर रिक्वायर्ड नंबर्स आर डॅश डॅश डॅश, जे काही येईल ते आन्सर. आणि तुम्हाला सांगितलंय की आलेला आन्सर तुम्ही याच्यात इक्वेशन मध्ये सगळे ठेवा आणि स्वतः चेक करून घ्या, तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात की नाही बघून घ्या. लक्षात आलं? असा हा जो पहिला पार्ट आहे, फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चनचा जो पार्ट आहे तो आता तुम्ही कंप्लीट करून घ्यायचा, पूर्ण करून घ्यायचा हा क्वेश्चन. ह्याच्यामध्ये क्रॅमर्स रूलचे प्रॉब्लेम होते. आता थर्ड फोर्थ मध्ये कन्सिस्टन्सीचे प्रॉब्लेम आहेत. थर्ड आणि फोर्थ मध्ये कन्सिस्टन्सी आहे. 5 6 7 8 मध्ये ट्रायंगलची एरिया वगैरे आणि कोलिनियरिटी याच्याशी संबंधित हे प्रॉब्लेम आहेत. लक्षात आलं सगळ्यांना? क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आता हा पूर्ण करून घ्यायचा वही.